मुंबई इंडियन्सला आणखीही आहे टॉप 2 मध्ये जाण्याचा चान्स. तर मुंबई इंडियन्स टॉप 2 मध्ये कशी जाऊ शकते, त्यांचे समीकरण कसे असणार आहे, कोण हरावे लागेल, कोण जिंकावे लागेल, हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती. या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो. तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, मुंबई इंडियन्सचे 13 सामने झाले आहेत. त्यामध्ये 8 सामन्यांमध्ये विजय आणि 5 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झालेला आहे आणि त्यांचे 16 पॉईंट आहेत. तर मुंबई इंडियन्सचा अजून एक सामना शिल्लक आहे, तो पंजाब किंग्स विरुद्ध. मुंबई इंडियन्सच्या टॉप 2च्या समीकरणासाठी हा सामना खूप महत्त्वाचा असणार आहे. टॉप 2 मध्ये जाण्यासाठी मुंबई इंडियन्सला टॉप 2 मध्ये जाण्यासाठी सर्वात प्रथम हा सामना जिंकायचा आहे. 26 मे रोजी हा सामना खेळला जाणार आहे. सर्वात प्रथम त्यांना हा सामना जिंकायचा आहे आणि ही आशा त्यांना करायची आहे की गुजरात किंवा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर त्यांचा जो सामने आहेत त्या दोन्ही टीमा त्यांचा सामना पराभूत व्हावी. गुजरातचा सामना आहे चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध आणि बेंगलोरचा सामना आहे लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध. त्यातील एक टीम जरी एक सामना पराभूत झाली तर आपोआप मुंबई इंडियन्स टॉप 2 मध्ये जाऊ शकते. सर्वात प्रथम मुंबईने पंजाबला हरवायचे आहे आणि गुजरात आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या दोन्ही टीमांपैकी एक टीमने पराभूत व्हावे ही त्यांना आशा करावी लागेल. कारण गुजरात पराभूत झाले तर त्यांचे 18 पॉईंट राहतील आणि मुंबई जिंकली तर त्यांचे 18 पॉईंट होतील आणि मुंबईचे नेट रन रेट हे गुजरातपेक्षा किती पटीने चांगले आहे. त्यामुळे मुंबई पहिल्या क्रमांकावरती जाईल आणि जरी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर जिंकली तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे 19 पॉईंट होतील आणि मुंबईने 18 पॉईंट होतील. तर ते अशा प्रकारे दोन्ही टीमा टॉप 2 मध्ये जाऊ शकतील आणि गुजरात जिंकली आणि बेंगलोर हरले तर बेंगलोरचे 17 पॉईंट राहतील आणि मुंबईचे 18 पॉईंट होतील. तर अशा प्रकारे मुंबई इंडियन्स टॉप 2 मध्ये जाऊ शकते. तर मित्रांनो, आपणास काय वाटते, मुंबई इंडियन्स टॉप 2 मध्ये फिनिश करेल का? आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मित्रांनो, मग चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.